सांगलीच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्येच एकी दिसून येत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। काल आलेल्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचं समोर आलं। त्यावरून आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेत। आमचं देखील आयुष्य राजकारणात समाजकार्यात गेलंय अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। तसंच संजय राऊतांच्या याच प्रतिक्रियेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलेलं आहे। राऊत कालच लंडनवरून आले असल्याची प्रतिक्रिया पटोलेंनी दिली आहे। गोष्ट आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। आमचं सुद्धा अख्खं आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलं आहे। मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक, आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत। जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील। सगळे जण राजकारण करायला झालेले आहे। तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो। ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती। त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी। संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।